वडतुंबरीमध्ये आपण कालचा मुक्काम केला होता. काल आपण छोटीचा बारसा वगैरे साजरा केला, तिचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि ठरल्याप्रमाणे आज मॉर्निंगला सकाळच्याला 9 वाजता आपण रायरेश्वरकडे प्रस्थान करतोय. कॅमेरामॅन ओंकार सोबत मी शैलेश. बघूया आपण रायरेश्वरवर काय काय बघण्यासाठी मिळतंय. आपल्या शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी, इथं शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारण्यासाठी आपले करंगळी कापून रक्ताचा अभिषेक जो आहे तो शंकराला केला. ते हे पावन ठिकाण आपण आज बघणार आहोत. चला भेटूया ह्या ट्रॅव्हल मध्ये. स्टार्ट पण मला कॉलेज चालू आहे नाही. फ्रंट घे, बॅक घे, किती घ्यायचं सगळे. आपण प्रस्थान करतोय आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या अविस्मरणीय मंदिरासाठी. त्या मंदिरात स्वराज्याचे मुहूर्तमेढ रोवले गेले. समोर जरा बघ, घेतलाय समोर. हे गावाकडचं सगळ्यात मोठी गोष्ट जे म्हणजे नंदी बैल आपण बघतोय, हे आपल्या शहरामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीये, लक्षात ठेवा. पण ह्या गोष्टी आपल्याला या खेडेगावामध्ये बघायला मिळतात. वाढवी अशी प्रकारची शिंग आणि एकदम त्या डोळ्यामध्ये बघा किती प्रेमळ आहे. या गोष्टी आपल्याला शहरामध्ये बघायला मिळत नाहीत, पण इथं खेडेगावामध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. हे बघ, डोळ्याने बघ केवढं कसं खतरनाक वाटतंय ते. हे बघ पाणी किती निवड आहे. हा आहे रायरेश्वरचा पायथा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले करंगळी कापून आपले जे काय 5 सवंगडे होते त्यांना एक विश्वास दाखवला की आपण जे स्वराज्य उभारतोय हे फक्त माझ्यातून नाही तर तुम्हा सर्वांच्या साथीने मला उभारायचंय. ज्या गडाकडे आपण चाललोय तो रायरेश्वर. रस्ता वळणाचा आहे, पण तेवढाच एक्सपिरियन्स देणारा देखील आहे.
पाठीमागं बघ. खालचा. ओ माय गॉड, जन्नत कसला डोळ्याचे पारणे भेटतील आपला हा निसर्ग आणि निसर्गातली वाट. कॅमेरामॅन ओंकारला समजत नाहीये की त्याने काय काय कॅप्चर करावं. त्यानं जेवढं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करता येईल तेवढ्या गोष्टी कैद करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जिथून आपण वर आलोय ते वळतुंबे खाली राहिले आणि आपण वळण घेत 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 आपण वर जातोय. तुम्ही बघू शकता एकदम धडके भरणारा हा घाट आहे. धडके आणारे म्हणतोय कारण तुम्ही एक ठिकाणी नजर तुम्ही टिकवू शकत नाही. हे जाताना पुढे आता काढायचं रे. पण रॉंग चाललोय वाटतंय बहुतेक. बरोबर आहे. खतरनाक व्यू आता. इकडं निघला तो इकडे कॅमेरा फोकस करायचा. बागे नद्या आहे आणि हा परिसर बघ कसला खतरनाक आहे. एकदम जबरदस्त आहे. ही आहे आपली सह्याद्री आणि आपण आता जातोय रेषाच्या पायथ्याकडं. मनामध्ये स्फूर्ती आहे, एक उत्साह आहे माझ्या राज्याला भेटण्यासाठी. जेव्हा आपण ह्या किल्ल्यावर किंवा ह्या परिसरामध्ये पाऊल टाकतो ना मी, तेव्हा अंगावर कुठं कुठं काटे फुटतात की यार काय माणसं असतील ती ज्यांनी राजांवर जीव लावला, काय राजा असतील ते ज्यांनी आपल्या मावळ्यांसोबत बसून चटणी भाकर खाल्ली असेल कांदा फोडून. काय ते राजे. जेवढी दिसेल तुला बाहेरची बाउंड्री ओमकार, दिसते पूर्ण अख्खी अख्खी बाउंड्री. पूर्ण ते पूर्ण अख्खी बाउंड्री जी आहे ना रायरेश्वरची आहे. ऑब्विसली गाडीला आपण पुढे उतरू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सोलापूर पासून आपण चालू केलेली ही जी काही ट्रेक आहे, ही जी काही यात्रा आहे, आपलं जे काही डेस्टिनेशन होतं रायरेश्वर, तिथे येऊन आपण पोहोचलोय. आपण सोलापूर ट्रेकर्स ओमकार माझ्यासोबत आहे आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघितली गेले 2 दिवस, आपण ज्या क्षणासाठी आतुरलेलो होतो तो म्हणजे आपला हा महाराजांचा रायरेश्वर फोर्ट.
ज्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून आपली करंगडी कापून आपले जे काही शिवाभिषेक केला आणि शंकरासमोर शपथ घेतली की हे माझं जे काही जीवन आहे मी हे सवंगडी किंवा ही जी काही जनता आहे ह्या जनतेसाठी मी देईन, त्या गडावर आपण पोहोचलोय. आणि मला खूप अंगावर काटा फुटलाय माझ्या अक्षरशः. कारण ज्या ठिकाणी महाराज आहेत ना, आज ही जी काय माती आहे ह्या मातीच्या कणाकणामध्ये आज कुठं ना कुठं त्यांनी पेरून दिलेलं स्वराज्य आपल्यासोबत आहे. आपण सगळेजण इथं आपण काही मोकळा श्वास घेतो ना ते त्यांच्या कर्तृत्वाने घेतोय, त्यांच्या आत्मीयतेने घेतोय. आणि ही माती खरंच कपाळाला लावण्यासारखी आहे. कारण ही जी माती आहे ना ही पावन माती आहे, लक्षात ठेवा. तुम्ही इथं आजूबाजूला बघू शकता, इथं तुम्हाला फॅक्टरी दिसणार नाही किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पोल्युशन दिसणार नाही. पण हा या ठिकाणी तुम्हाला भक्तिभाव दिसेल. आजही इथल्या कुठल्याही माणसाला तुम्ही विचारा, कुठल्याही माणसाकडे जावा, महाराजांबद्दल आदर आहे, त्यांच्याविषयी एक आत्मीयता सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तर आपण जास्त वेळ न घेता आपण आपल्या गडाकडे प्रस्थान करूया प्लीज. चल. आणि शिवाजी महाराज की जय. हे पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या चढून आपण वर जाणार आहोत. ओके, पहिले इथे पायऱ्या वगैरे काय नव्हत्या, आता पायऱ्या वगैरे बनवल्या गेल्यात. आणि वर तर पूर्ण लोखंडी पूल वगैरे असणार काय सगळ्या गोष्टी काही थोड्याशा गोष्टी आहे. या सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेलं हे अनमोल रत्न किल्ले रायरेश्वर, ज्याच्यावर आपण चढतोय. तुम्ही आजूबाजूला बघू शकता किती हिरवळ आहे, दाडझाडे आहे. आणि ह्याच्यावर तुम्ही एक अंदाज लावू शकता की ज्यावेळेस आपले मावळे गड उतार होत असतील किंवा गड चढत असतील त्यावेळेस त्यांचे घोडे किंवा त्यांचे असणारे जे काही हालचाली असतील त्या किती बारकाईने होत असतील. कारण इथून तुमचा तोल गेला तर कदाचित तुमचं जीवन संपू शकतं, असली खोल दरी खाली आहे. चला. लाईट ऑफ कर. आपल्याला एक वनस्पती भेटले, माहित नाही काय ऍक्च्युअली नाव काय आहे, पण मी आजपर्यंत न पाहिलेले. जर कोणाला माहित असेल तर तुम्ही नक्की सांगा मला. हे वेगळंच फूल किंवा फ्रूट आहे. चला बरं. उमलले बघ है ना, हे उमलले बघ, छान फुल आहे. चला. हे कोण घेणार? ओंकार दम लागलाय का? 10-15 पायऱ्या चढल्या तर असं वाटतंय ऑक्सिजन लेवल कमी झाली बॉडीतली. हर हर. तसं कोण घेऊन जाणार नाही मला, राहू देत का मग? हा चल या. जर राहिली तुम्हाला पाहिजे आपण कुठं आहोत, आपण आहोत या सह्याद्रीच्या कुशीत. बघू शकता कसलं कडक खतरनाक पाषाण आहे. आणि या पाषाणामुळेच कुठं ना कुठला आपला जो किल्ला आहे तो आबाद आहे, अजिंक्य आहे. चला चला वर जाऊन भेटू आपण. या. चला. जन्नत आहे जन्नत. जन्नत आहे जन्नत. जन्नत भरायचं रायरेश्वरले या. चल. शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय.
सनातन हिंदू धर्म की जय. राजा उदे उदे बोल तुझा वाणी माते की. आपण एकदाच चढतोय पण दम इतका लागतोय ना भाई. 5-5 मिनिटाला थांबून श्वास घ्यावा तर वाटतं. आता तिथनं दगडी पायरी म्हणजे नैसर्गिक पायरी जे महाराजांच्या काळात त्यांनी बनवलं तसं तुम्हाला. चला चलू आपण. चला. हर हर महादेव हर हर. महादेव. हे जे फील आहे ना ते तुम्हाला कुठेच नाही भेटणार. कुठेच नाही. तुम्हाला हे फील घ्यायला सह्याद्रीच्या कुशीत यावं लागतं आणि त्याला मर्दाना काळीच लागतं बरं का. आणि अशा तऱ्हेनं लोखंडी जिना आणि निसर्गाच्या बनवलेल्या काही पायऱ्या आहेत, नैसर्गिक पायऱ्या, त्या चढून आपण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय. इथून फक्त मोजून 10 पावलावर गेला की आपण रायरेश्वरावर असणार आहोत. चला चला आलो, पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोरला घे पहिला असं फिरवून. चालू आहे का कॅमेरा? चल. आता आपण जातोय महादेवाच्या मंदिराकडं, ज्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांनी शपथ घेतली ती स्वराज्य निर्मितीची. यस, रक्ताचा अभिषेक करून. इथं आलेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट हे इथल्या लोकांनी आपल्या खांद्यावर घेऊन आलं. लक्षात ठेवा, इथं जे काय लोकवस्ती आहे आणि आपण ज्या मार्गावर तो एकच मार्ग आहे रायरेश्वरावर यायचा. हा चालू केलं. किल्ला वर चढल्याच्या नंतर आपल्याला 1 ते 1.5 किलोमीटरची पायवाट आहे, जे चढल्याच्या नंतर आपण मंदिरापर्यंत पोहोचणार आहोत. ओके, तो जास्त काय इथं सगळंच बघण्यासारखं आहे म्हणा, पण आपण सगळ्याच गोष्टी आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करू शकत नाहीये. तो आपण डायरेक्ट समोर गेल्यानंतर भेटूया. या, बंद करा. पहिलं बघ काय ये तरी. सेल्फी पण घे, तू पण घे. हे बघितलं, कानातले फुलं घालतात बघ, ह्याला फ्रीज करून त्यामध्ये टाकले ते कानामधले घाला. नीचे वनस्पती हे नीचेच आहे वाटतं बहुतेक. नंतर आपण पहिला 20 रुपये घेतात. 20 रुपये चालतंय. घर चढल्याच्या नंतर आपण थोडं थांबतोय, थोडं ताक पिऊया इथलं रायरेश्वरावरचं, आणि मग आपण मार्गस्थ होऊया. ओके. या. हा, मज्जा आहे. मज्जा. रिॲक्शन फोटो काढा. एकदम भारी आहे ना, कसलं प्युअर आहे. व्हिडिओ चालू आहे. लई झाला मला भरावे लागते. ताकाचे 2 ग्लास पिऊन आपण आता समोर चलतोय. ऍक्च्युली हे ताक प्यायचं अजून एक कारण आहे की हे जे काय लोकवस्ती आहे रायरेश्वरावर बसलेले, यांना जास्त इन्कमचे सोर्स नाहीत. तर जे काही पर्यटक इथे येणार आहेत ना, त्या सगळ्यांना ना माझी कळकळीची विनंती आहे की इथं जे काही ताक पिणार तुम्ही प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी घ्या, जेणेकरून त्यांना एक इन्कमचा सोर्स देखील मिळून जाईल आणि त्यांचे आपण ज्याला म्हणतो ना की पोट भरणे किंवा इन्कमचं साधन ते देखील होऊन जाईल.
पब्लिक यायला लागले घ्या. हीच आहे रानवाट. हाच निसर्ग आपल्याला बघायचा आहे. वॅकेशन काढा तुमच्या डेली लाईफच्या रुटीन मधून, 1-2 दिवस काढा, निसर्गाला भेट द्या आणि थोडस जगून बघा ह्या निसर्गासोबत. गडकिल्ले असतील, निसर्गमय वातावरणातले कुठलाही भाग असेल किंवा तीर्थक्षेत्र असतील, हा आहे खेकडा. या हे आपल्याला रायरेश्वरावर भरपूर बघायला मिळतील. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपले फक्त एक छोटासा पिल्लो आहे. ह्यापेक्षा मोठे मोठे खेकडे आपल्याला रायरेश्वर बघायला मिळतात. चला चल जा तुझ्या वाटेने बाबा. रायरेश्वरवरनं वर आलो आपण की समोर आल्यानंतर साधारणतः एक किलोमीटर आपण समोर चालल्याच्या नंतर आपल्याला हा मॅप दिसतो. ह्या मॅपवर तुम्हाला समजतं की आपला हा जो किल्ला आहे तो किती उंच आहे. आता ह्यामध्ये बघा तुम्ही बघसाल पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेकडे. पूर्वेला बघा रोहिडा, मांढरदेवी, गणेशदरा, पांडवगड आणि आपण जिथून आलोय ती वडतुंबी हे देखील इथे मेन्शन केले बघा. आपण त्या वडतुंबीमधून आपण वर चढलोय कोरलेकडच्या साईडला. म्हणजे एवढा मोठा प्रमाणामध्ये हा आपला जो गड आहे तो पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खेकड्यांची कमी नाही आहे ह्या गडावर. पूर्ण आपल्याला बघू शकता की आपल्याला भरपूर सारे खेकडे जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात. हा मोठा आहे जरा थोडं पहिल्यापासून बघा तो फुल डिफेन्सिव्ह मोड मध्ये येतो. सोड 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 त्याला आपल्याला पकडायचं, त्याला त्रास देतो नाहीये. चल जाईल तो. चल चल सोड पडू दे. अशा प्रकारे लाईफ मध्ये पहिल्यांदा खेकडा पकडण्यामध्ये यशस्वी ओंकार. चल गड सोडून आल्यानंतर आपण समोर आलो तर मंदिराच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळतं की इथं गोमुख आहे आणि इथं स्वच्छ पिण्यासारखं पाणी आहे. इथं सूचना दिल्यात हे पाणी पिण्याचे आहे व मंदिरात पूजा अर्चा करण्यासाठी ह्या गोमुख पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे स्वच्छता राखा, पाणी खराब होईल असे काहीही करू नका. गोमुख तळ्यास जाताना चप्पल बूट काढून ठेवणे. म्हणजे इथं आपण जेव्हा पाणी प्यायला जाणार आहात त्यावेळेस तुम्ही चप्पल किंवा बूट जो तुमच्या पायातला तो काढून तुम्ही जावं. अगदी लास्ट टप्प्यामध्ये आलोय आपण आता घागऱ्यामध्ये मंदिरामध्ये असं. आणि शेवटी आपण आता मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की हे आपलं रायरेश्वरचं मंदिर आहे. काही बाकीचे पर्यटक पण आहेत जे इथं आलते फिरण्यासाठी. इथं राहण्याची सोय आहे, तुम्हाला मी जाताना दाखवून. आणि अशा तऱ्हेने आपण मंदिरावर पोहोचलोय. रायरेश्वरच्या पायथ्यावरून आपण निघालो होतो आणि आता आपण चालून शिडा चढून आलोय. आणि आपण सर्वप्रथम आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भेट देऊया आणि त्याच्यानंतर मग आपण मंदिरामध्ये जाऊया. कारण गडावर येऊन महाराजांकडे भेटण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. तर त्या शेवटी आपण गडावर पोहोचलोय आणि महाराजांच्या पुतळ्यासमोर आपण उभा आहोत. शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांची गारद बोलून आपण त्यांना अभिवादन करूया. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम.
महाराज गणपती गजपती प्रजापते सुवर्ण रत्न श्रीपते अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी जय शिवाजी. बोला जय छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आपण आता त्या मंदिराकडे जातोय ज्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली होती आपले करंगळी कापून. तर ते जे काय शिवालय आहे महादेवाचं मंदिर, आपण तिकडे जाऊया. या. पाहिजे होती का? ठीक आहे, या. अशा तऱ्हेने आपण मंदिरामध्ये प्रवेश घेतलाय. हे महाराजांच्या काळामधलं मंदिर आहे. आतमध्ये येतं ना दादा बा, ते आतमध्ये जाता येत ना, तिथपर्यंत चालेल ना गेलं तर. या. तुम्ही बघू शकता हे जे काही बांधकाम आहे हे महाराजांच्या काळामध्ये केलेलं आहे. आणि हे स्तंभ किंवा हे जे काय बांधकाम आहे तेव्हापासून ते आभाग आजूपर्यंत टिकलेला आहे. ही त्यांची निस्सीम भक्ती होती. हा मंदिराचा गाभारा. तू जा, तू घे दर्शन घे. हा. काही काळानिमित्त हे जे काही शिवालय आहे ते आपण त्या पिंडीपर्यंत जाऊ शकत नाहीये महादेवाच्या. काही कार्यक्रम चालू आहे त्यासाठी. परंतु आपण जेवढं होईल तेवढं शक्यता आपण सगळं काही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही बघू शकता की शिवाजी महाराजांचा लहानपणीचा फोटो आपल्याला तिथं पाहायला मिळतोय जे पूजा करताना. आणि हेच ते शिवलिंग आहे ज्याच्यावर महाराजांनी आपले करंगळी कापून रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली होती. आणि जेव्हा त्यांचा रक्ताभिषेक झाला शिवलिंगाला, त्यावेळेस आपले जे काही मावळे आहेत त्यांनीच आपल्या जीवावर उदार होऊन महाराजांसोबत ही स्वराज्य निर्मितीसाठी आपली प्राणाची आहुती देण्यासाठी तयार झाले म्हणण्यापेक्षा त्यांचं हे राजांचं असं वागणं त्यांना मनाला भावलं आणि ते लोक त्यांच्यासोबत उभे झाले. पूजा चालू आहे पण त्यामध्ये जास्त व्यवधान आपण टाकू शकत नाहीये. तो होईल तितकं लवकर आपण या गाभाऱ्यामधून बाहेर पडतो. पाठ दाखवू नको. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या भूमीमध्ये आपण पाऊल ठेवलं. किल्ले रायरेश्वर ह्याला आपण स्पर्श केला आणि इथं असणारं जे काय शिवपिंड आहे, शिवलिंग आहे, त्या शिवलिंगाची भक्तिभावानं आशीर्वाद घेऊन त्याचा पाया पडून आणि आपल्या महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपली जी काय रायरेश्वर ट्रिप होती आपल्या सोलापूरहून चालू झालेली, ही रायरेश्वरची ट्रिप आपण इथं संपन्न करतोय. आणि
या महाराजांचे पूर्ण आपल्या भारतामधले आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे काही गड असतील त्या गडाला आपण भेट देणार आहोत. पुढला गड कोणता असेल तुम्हाला नक्कीच सांगेन. तोपर्यंत ही ट्रिप कशी झाली किंवा तुम्ही ह्या ट्रिपमधून तुम्हाला काय काय माहिती भेटली किंवा अजून काय सुधारणा करायला पाहिजे आणि तुमची ह्यावर प्रतिक्रिया काय आहे ते तुम्ही मला नक्कीच कळवा. आणि ह्यामध्ये शक्य तेवढ्यात जास्तीत जास्त चांगल्या सुविधा करून झालंच पॉसिबल तर आपण पुनश्च एकदा रायरेश्वर ट्रिपला येऊ आणि अजून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी. कॅमेरामॅन ओंकार सोबत मी शैलेश कसबे फ्रॉम सोलापूर सिटी. जय हिंद. आपण बघू शकता की किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि आपण परतीच्या प्रवासाला निघालोय. काळा मी मस्तानी जात आमुची अरे भ्या कुणाला तावतर नात हे मातीशी भाकरी सरणावरची रोज रखायाची त्याचा राजा करी तुकडे तुकडे झाली तरीही ए राजा राजा रे. बघ झाला वाटतंय. झाला. आपण एक व्ह्यू बघणार आहोत तिथून आता टेंट आपण घेतल्यानंतरचा. फुलपाखरू पाहिले का आपल्यासोबत. ये मागे माझ्या मागे. इथून तुम्ही पुढे देखील जाऊ शकता परंतु माझ्या सर्व पर्यटक मित्रांना विनंती आहे की तुम्ही शक्यतो जीवावर होईल बेतेल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करू नका. शक्य तेवढं सुरक्षित अंतर ठेवून हे जे आपले गड किल्ले आहेत किंवा जे गडपटार आहेत तुम्ही फिरण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर व्ह्यू आहे इथून. खाली आपण जर बघायला गेलं तर खाली वाईस कडला भाग चालू होतो आणि खूप काय म्हणतात आल्हाददायक वातावरण आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. किल्ले रायरेश्वरवरून दिसणारा समोरचा केंद्रगड आणि बाकीचा परिसर. आम्ही आता गड उतार होत आहे एकदम शिस्तीत बघू शकता तुम्ही. एवढ्याशा गड उतार व्हायलाच जीव घाबरतोय. तर बघू जमलं तर ते बी करू. रायगड हरिहरेश्वर करायचं आपल्याला. ही तर फक्त सुरुवात आहे. तेच